वेलकम टू लिटल स्टार. आज आपण परत भेटत आहोत एका नवीन गोष्टीसोबत. आज गोष्ट नसून 10 वेगवेगळ्या आयडियाज आहेत खास मुलांसाठी, की ज्याच्यामुळे मुले स्वतःमधील आत्मविश्वास, स्वतःमधील क्रिएटिव्हिटी थोडीशी वाढवू शकतात. ती मुलांमध्ये असतेच, पण त्याला वाव देणं, त्याला लोकांसोबत शेअर करणं आणि आपल्या भावना व्यक्त करणं हे खूप गरजेचं असतं. आणि अशासाठी फक्त आईवडिलांनी सांगूनच नाही, तर पुस्तकं असतील की ज्याच्यामधून वाचून त्यांना या गोष्टी कळतील, किंवा आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यातील हावभाव, त्यांच्याकडून आलेले अनुभव, हे सगळे मुलांना स्वतःमधील आत्मविश्वास, स्वतःमधील कोणती गोष्ट येते, कोणती गोष्ट नाही येत, हे ठरवण्याची कॅपॅबिलिटी आपोआप जागृत होते. तर यासाठी आपण आज वाचणार आहोत इनक्रेडिबल यू हे पुस्तक. आणि नक्की पूर्ण पुस्तक पहा. तुम्हाला या 10 वेगवेगळ्या गोष्टी कदाचित माहिती असतीलच, पण पुन्हा या वाचल्या तर त्याच्यावर प्रकाश पडेल आणि आपण एका नवीन पद्धतीने आपल्या स्वतःचा विचार करू शकू. मुलांसोबत पालकांनीही या गोष्टी नक्की वाचाव्यात, त्यांनाही आवडतील. आणि जर मुलांना नाहीच समजल्या तर तुम्ही त्यांना वेगवेगळ्या अनुभवांमधून, वेगवेगळ्या गोष्टींमधून, कवितांमधून, वेगवेगळ्या घटनांमधून या सगळ्या 10 गोष्टी समजावून नक्की सांगू शकता. गोष्ट सुरू करण्याआधी सर्वांचे मनापासून धन्यवाद. आपले आता 770 सबस्क्रायबर झालेले आहेत, तर लवकरच 1000 सबस्क्रायबर होतील अशी आशा आहे. त्यासाठी सर्वांनी जरूर सबस्क्राईब करा. आपले व्ह्यूवर्स आहेत ते मोस्टली असे दिसतात की ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही पण ते व्हिडिओज पाहतात. जर तुम्ही व्हिडिओज पाहत असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला काहीच आपल्याला कॉस्ट नाही आहे. नक्की सबस्क्राईब करा. आता आपण पहिला पॉईंट बघूयात. शेअर द गुड. देअर इज गुड इन यू अँड इन एव्हरीवन. शेअरिंग धिस गुड विथ अदर्स इज फन. You have so many ideas inside your mind. Set them free. You are one of a kind. किती सुंदर विचार मांडला आहे. तुम्ही स्वतः तर चांगले आहातच, पण उरलेले लोक देखील चांगले आहेत. तर तुम्ही तुमच्यातला जो चांगलेपणा आहे तो इतरांसोबत शेअर करा, म्हणजे जग आपोआप चांगलं होईल. पिक्चर पण पाहू शकता तुम्ही, किती सुंदर दिलेलं आहे इथे. दुसरा पॉईंट आहे टू फाइंड व्हॉट यू लव्ह. Think of something you love to do. That is your passion. So let it shine through. Never let fear hold you back. Do what you love. You are on the right track. नक्कीच आपल्याला जे आवडतं ते करण्याचा प्रयत्न करा. त्यात तुम्ही निश्चितच पुढे जाल. You are filled with love. तिसरा पॉईंट. Your heart is like a magic cookie jar. All the love you need is never far. आपल्याला जे हवं असतं ते आपल्याजवळच असतं, पण ते कदाचित आपल्याला सापडत नाही. सो रिच इनसाइड अँड लेट दॅट लव्ह आउट अँड इट विल कम बॅक टू यू विदाउट अ डाऊट. त्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. चौथा आहे फाइंड अ क्वाइट प्लेस इनसाइड. लाईफ कॅन समटाइम्स बी सो लाऊड. इट्स हार्ड टू लिसन विथ ऑल दोज साऊंड. Go to quiet place inside where your mind can wander or just hide. म्हणजे आपल्याला जे आवडतं ते जर तुम्ही करू लागलात तर तुम्हाला तुमच्या आतमधील आवाज ऐकू येईल. पाचवा पॉईंट आहे मेक टुडेज ग्रेट. इन युअर लाईफ प्लेंटी हॅज हॅपन सो फार. दॅट्स पार्ट ऑफ व्हॉट मेक्स यू हू यू आर. ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात त्या आपल्या आयुष्याचा भाग असतात. त्यामुळे आज वाईट घडलं, आज चांगलं घडलं म्हणून कुठल्याही गोष्टीसाठी निराश किंवा अतिउत्साही न होता जे काही घडतंय त्यातून आपण घडत जातोय याकडे आपण लक्ष द्यावं. बट डोंट वरी टू मच अबाउट येस्टरडे. व्हॉट मॅटर इज व्हॉट यू डू विथ टुडे. सहावा पॉईंट आहे चेंज युअर थॉट्स टू गुड. सम प्रॉब्लेम्स आर बिग, सम आर स्मॉल. Thinking good thoughts can help you solve them all. बरोबर आहे, काही प्रॉब्लेम्स छोटे असतात, काही मोठे असतात, पण आपण रडतच बसलो किंवा सारखा त्याच प्रॉब्लेमचा विचार करत राहिलो तर कदाचित त्यातून आपण कधीच बाहेर निघणार नाही. तर यासाठी चांगल्या गोष्टींचा विचार करा की त्यातून तुम्ही बाहेर पडाल. यू कॅन आस्क फॉर हेल्प विथ
What's bugging you? People who love you can help you inside what to do. 7वा पॉइंट आहे टेक केअर ऑफ युअरसेल्फ. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. इफ समथिंग or someone makes you feel bad, don't let it ruin your day by making you sad. Let go of the hurt and take care of you. You can't control what others say or do. बरोबर आहे ना, की दुसऱ्याला तुमच्या आयुष्यावर तुम्ही बर्डन होऊ देऊ नका. ते काय बोलतील, काय करतील हे तर आपण कंट्रोल करू शकत नाही. त्यापेक्षा आपल्याला जे छान वाटेल ते तुम्ही करावं. पिक्चर्स किती सुंदर दिले तेव्हा मुलांनाही नक्कीच आवडतील. या 2 मुली आहेत, तिच्याशी खेळत नाहीत, पण नंतर ती जेव्हा खेळायला लागते तेव्हा याच तिला बाहेरून बघतायत. 8वा पॉइंट आहे पिक्चर व्हॉट यू वॉन्ट. नेहमी आपल्याला जे बनायचं आहे त्याचा विचार करा. प्रिटेंड यू आर व्हॉट यू वुड लाईक टू बी. मेक पिक्चर इन युअर माइंड सो यू कॅन सी that what you want can come true. If you believe in your heart, it will come to you. 9वा पॉइंट आहे everyone is special, especially you. There's something on earth that all people share. It's the source of all good, kindness everywhere. What is this great mystery, you may say? It is love that connects us together this way. त्यात तुम्ही स्वतः खूप स्पेशल आहात आणि या सगळ्या जगाला जोडणारं कोण आहे तर ते आपलं प्रेम आहे, आपुलकी आहे, जेणेकरून आपण सर्वजण एकत्र राहतो. 10वा पॉइंट आहे गुड थॉट्स गिव्ह यू एनर्जी. किती सुंदर पिक्चर आहे बघ. आय एम डम, आय कांट, आय एम स्केअर्ड. आणि ही मुलगी काहीच करू शकत नाही आहे, किती घाबरलेली आहे. पण याच्या उलटं जर आपण स्वतःला तयार केलं चांगल्या गोष्टींसाठी तर तुम्ही तुमच्या स्वतःमधील बॅड एनर्जी, बॅड थॉट्स बाजूला सोडून काहीतरी करू शकतात. बॅड थॉट्स झॅप युअर एनर्जी, हॅपी थॉट्स मेक यू स्ट्रॉंग अँड फ्री. लेट्स अ चॉईस यू मेक इच डे, सो चूज टू बी हॅपी, दॅट्स द वे. वाटले तुम्हाला हे 10 पॉईंट्स. मला तर हे पुस्तक खूप आवडलं. मुलांना मी खूप वेळा वाचून दाखवलं आणि आता ते स्वतः त्याच्यावर विचार करतायत. आता या पुस्तकाच्या शेवटी लेखकांनी काही प्रश्न दिले आहेत. ते प्रश्न तुम्ही पाहू शकतात. जर तुम्हाला राग येत असेल, कोणी तुम्हाला वाईट वागवत असेल तर तुम्ही स्वतःला छान वाटण्यासाठी काय करतात, अशा या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत आणि मुलांनी ही उत्तरं स्वतः शोधायची आहेत की जेणेकरून त्यांना त्याचं उत्तर सापडेल आणि त्यांना काय वाटतं हे त्यांना कळेल. What makes you feel scared, worried? What are some positive, strong words that you can say yourself to overcome your fear? असे हे प्रश्न तुम्ही तुमच्या मुलांना विचारू शकतात. मुलांकडून काय उत्तर येतात, म्हणजे मुलं कशी आहेत आणि मुलांना काय वाटतंय हे तुम्हाला देखील कळू शकतं. तर मुलांशी दररोजच्या घडणाऱ्या घटनांवर, आज काय छान झालं, आज काय वाईट झालं, यावर थोडीशी चर्चा करायचा. इट्स इम्पॉर्टंट टू मेक time for the things you love. Do you have passion? Something you love to do more than anything else? Everyone needs to be alone sometime. Where do you go if you feel like being by yourself? To your mom up in a tree or in a nice comfy chair? किती सुंदर प्रश्न आहेत. असे प्रश्न तुम्ही देखील तयार करा, मुलांशी गप्पा मारा आणि मुलांना आज काय वाटतंय, आज मुलांच्या आयुष्यात काही घडलंय का याच्याशी चर्चा करा. पुस्तक आवडलं असेलच तर आधी सांगितल्याप्रमाणे नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.